अचानक एवढी हिंमत कशी काय करायला लागला? नाही म्हणजे आधी पण हिंमत करायचाच, पण आता जरा जास्तच करायला लागलाय. 100% कोणतरी मदत करते याला, त्याशिवाय निर्दोष सुटलाच नसता ह्यो. मला तुझं म्हणणं पटते आणि त्यांची हिंमत एवढी वाढली की नवीन पक्ष उभारतात आणि त्याच्या ओपनिंगचं आमंत्रण द्यायला बेधडक आपल्या घरात आले. मला राहून राहून वाटते की हे सगळं फुल प्लॅन करून केले तात्यासाहेबांनी. सत्या, आपण त्यांच्या ओपनिंगला जायचं. काय काय बोलतोय वाघमारे? काय गरज आहे त्या तात्याच्या ओपनिंगला जायचं? हे बघा, असं काय होणार नाही, अजिबात होणार नाही. त्याचा आणि आपला काही एक संबंध नाहीये. सत्या, संबंध नाही असं कसं म्हणतोस? शत्रू आहे तो आपला, आणि शत्रूबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या गोट्यात शिरलंच पाहिजे. सत्या, उद्या आपलं ओपनिंगला जाणं खूप गरजेचं आहे. तिथं गेलं की आपल्याला कळेल या माणसाला नक्की कुणाची मदत मिळते, कुणाच्या जीवावर इतक्या उड्या मारतोय. त्यामुळे आपल्याला आपली पुढची पावलं टाकणं सोपं जाईल. कळते का तुला? कळतंय मला, पण मम्मी, मला वाटलं होतं कौपशी पोटीच घराबाहेर निघायला लागतोय का काय. आता बरं झालं एक जोबाईंनी सत्यभाऊजीसाठी हा नाश्ता बनवून ठेवला होता. होय होय, तसं बी इथं नाश्ता केला नसता का नाही, तर तात्यासाहेबाच्या तिथं कार्यक्रमाला आपण नाश्ता केलाच असता सपने. आणि इथल्यापेक्षा तिथं भारी खायला असलं असतं. इडली म्हण नको, डोसा म्हण नको, उत्तपा म्हण नको, पिझ्झा म्हण नको, पास्ता म्हण नको, असं लय काय काय खायला असलं असतं. ठीक आहे, जाऊ दे मग. तुम्ही कशाला बिस्किट खाता? मी खाते. नाही हुबला कुठली चांगली सकोलीच की लगेच प्लेट यायला लागलीस आहे. आणि तुझं पोट म्हणजे काही गोडाव नाही का ग समजा चरत सुटायला? हा, खाऊ दे की मला पण थोडं. बरं राहू दे, चेहरा नका पाडू लगेचच. खा, पण जरा जागा शिल्लक ठेव, कारण तिथं बी जाऊन नाश्ता करायचा आहे. हा, तवा आवर पटपट ना, नाही तर तिथला बी नाश्ता संपवून जायचा. जाऊ दे मग, चला निघूया. बया मम्मी, पण भांडी धुवून ठेवायला लागतील ना. नका नका ठेव तिथं, का असेल कोणीतरी. चल चल. मम्मी, सपना वहिनी कुठं? दौरा ते काय झालं? एवढं तयार होऊन कुठं चाललाय? कुठं उद्घाटनाला चाललाय का कुणाच्या? नाही नाही, उद्घाटनला नाही चाललो, ते दुसऱ्याच कार्यक्रमाला चाललोय आम्ही. मग कुठल्या कार्यक्रमाला चाललाय ते तरी सांगा. कसं आहे सत्या, आम्ही ते तात्यासाहेबांच्या कार्यक्रमाला चाललोय. म्हणजे कसं आता एवढं घरला येऊन अवतान दिलं ना त्यांनी, तर जावंच लागेल ना. म्हणलं मागचं समजा बाजूला ठेवून त्यांचा मान ठेवला पाहिजे ना जरा. हे बघ सत्या, पण माझा लेख म्हणून तुला जी त्रास दिलाय का नाही, तो माझ्या डोसक्यात राग आहे बर का. बरोबर आहे तुझं मम्मी. नाही, आपण आमंत्रण दिलेलं नसताना तो तात्या इथं आला आपल्याला आमंत्रण द्यायला, मग त्याचा मान ठेवायलाच पाहिजे ना आपल्याला. एक काम कर, जाताना एखादा बुके पण घेऊन जा. हा हा, चालतंय. ती नाही, पण तुम्ही दोघं कुठं निघालाय? तुम्ही बी दोघं कार्यक्रमाला निघालाय का एवढं तयार होऊन? आम्ही बी तिकडेच निघालोय. काय तू तात्यासाहेबांच्या कार्यक्रमाला चाललास होय? होय, आम्ही पण तात्यासाहेबांच्या कार्यक्रमालाच निघाल. आम्ही बी तोच विचार केला, एवढं घरात येऊन आमंत्रण दिलंय तर जायला पाहिजे नाही का. चला, उशीर होत. चला. चल सत्या. सपनी,
ही दोघ जण कार्यक्रमाला काय येत असतील ग? काय माहित बाई मम्मी, मला पण भीती वाटायला लागली बघा. तिथे जाऊन काहीतरी गोंधळ घातला का नाही ह्यांनी, का तुमचं खासदार की सगळं विसराच बघा, दिल्ली बिल्ली सगळं विसरा. मग हाय आपलं बेसिक मध्ये परत बोरवेलचं उद्घाटन, ब्युटी पार्लरचं उद्घाटन, शौचालयाचं उद्घाटन. महिला प्रदेशाध्यक्ष नाही, माझी महिला प्रदेशाध्यक्ष बनाल बघा. ही खूप हातमेड कुठली? हा, सकाळ सकाळ पॉझिटिव्ह बोल की. हा, शुभ बोल जरा. सॉरी सपने, चल चल निघू आपण कार्यक्रमाला. पण सपने, तिथं का नाही माझी माझी म्हणजे माझी तुमचीच की, मी कुठं माझी बोलले तेव्हा. हा म्हणजे माझी नाही पण माझी. काय माझी तुमची करते, चला. अगं म्हणजे की नाही माझी महिला प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्ते वाट बघत असतील ना. चला चला. सपने, महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्ते माझी वाट बघत असतात, तर मी मंत्री झाल्यावर किती कार्यकर्ते माझी वाट बघत असतील का नाही. मी शपथ घेते की. चला, उशीर होतोय. मयुरी मॅडम, भारती मॅडम, तुम्ही इथेच लक्ष द्या. सगळ्या बायकांची व्यवस्थित तपासणी करा. पडतरे कांबळे, तुम्ही मेन गेटवर थांबा. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आज डोळ्यात तेल घालून सगळ्यांवर लक्ष ठेवायचंय तुम्ही. मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाहीये. मी आत लक्ष ठेवते. जा चला. वा 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 डॅडी साहेब, खूप दिवसांनी तुम्हाला असं रॉयल फ्रेश बघून खूप छान वाटतंय. आजचा दिवस फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. हे राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करायची, सगळं नव्यानं सुरू करायचंय. बरेच दिवस काढले विजनवासात, ज्यांच्यामुळे मला गजाआड जावं लागलं, त्या सगळ्यांचा हिशोब करणार आहे. होणार डॅडी साहेब, नक्कीच होणार हिशोब. काय काय तायडे, आज बिफोर टाइम? ड्युटीचं निमित्त करून आली लवकर. आणि डॅडी साहेबांच्या आयुष्यात जो इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आला आणि महत्वाचा क्षण आला, तो मला मिस करायचा नव्हता. आजचा प्रोग्राम एकदम दणक्यात झाला पाहिजे. विषय काय दणक्यातच होणार. काय डॅडी साहेब, अख्ख्या साताऱ्याला कळायला पाहिजे. सातारा काय, अख्खा महाराष्ट्राला कळायला हवा. संजीव, एकदम राजबिंडे दिसताय तुम्ही. धन्यवाद. आज तुम्ही माझ्या बाजूला बसायचं तिथं स्टेजवर. बाप लेकाला बघून सगळ्या साताऱ्याला हेवा वाटला पाहिजे. नाही नाही नाही, सॉरी डॅडी साहेब, पण मला असं वाटतंय की आर्यनने सगळ्यांसमोर नाही यायला हवं. इनफॅक्ट पूर्ण कार्यक्रमात तो कुठेच दिसायला नको. त्याला आतच थांबू देत. हे हे तायडे, आत काय आत? मी काही येड आहे का एवढी तयारी करायला? हे आत बी थांबणार नाही मी. आणि कशाला थांबू आत? अरे हे बघ, मला माहितीये तू सगळी तयारी वगैरे केली आहेस आणि तू पण खूप एक्सायटेड आहेस, पण डॅडी साहेबांनी सत्य आणि मंजूच्या घरी जाऊन त्यांना सुद्धा आमंत्रण दिलंय आपल्या कार्यक्रमाचं. ते जर आले ना या कार्यक्रमात आणि त्यांनी तुला बघितलं तर आपलीच अडचण होईल. तुला सरळ आत टाकावं लागेल मला. ए, कशाला आत टाकायला लागेल? तू कशासाठी आहे? तुझ्या राहते मला काय 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 फिकर आहे? अरे पण माझे हात कायद्याने बांधलेले आहेत आर्यन. तुझ्यावर आधीच गुन्हा दाखल आहे, फरार झालायस तू. मला तुझ्यावर काय ती कारवाई करावीच लागणार. सो इट्स बेटर तू आतमध्येच राहा प्लीज. हे काही प्लीज बेज नाही. मी काय माझ्या डॅडी साहेबांच्या कार्यक्रमाला थांबू नये. कमबॅक आहे त्यांचा. कमबॅक कळतंय का तुला? किती वाट बघितली आहे ना. अजिबात जमणार नाही. मी कार्यक्रमाला राहील म्हणजे राहील. काय करायचं ना ते बघून घेऊ आपण. काय डॅडी साहेब? बघडी म्हणते ते बरोबर आहे. हो ऐक, हो डॅडी साहेब तुम्ही बरोबर बोलते ती. आपण डॅडी साहेब बरोबर बरोबर बोलते ती. जरा शांत डोक्याने विचार करा. मुद्दाम बोलवलं मी त्यांना. त्यांना मला हे सगळं दाखवायचं. हा आपला सगळा कमबॅक दाखवायचा. आणि त्या कार्यक्रमात जर हिला तुला अटक करावं लागलं मग ते नाचक्की होईल आपले. एक्झॅक्टली. आणि आर्यन हे बघ, इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा इतका महत्वाचा आनंदाचा क्षण आला डॅडी साहेबांच्या आयुष्यात.
तो आपल्या चुकांमुळे खराब नको ना व्हायला. त्यामुळे प्लीज प्लीज आर्यन, कोणालाच नको दिसूस. बबडे, तो बाहेर येणार नाही, तू निश्चिंत राहा. तो राहील आतमध्ये. तर लोक आले असतील, मला त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आलो मी. वाघमारे, थोडा वेळ इथंच थांबूया. होय, इथंच थांबून लक्ष देऊ. बघूया तरी काय चाललंय नक्की. मम्मी ऐका की, आज कसं तुम्ही तर म्हणला होतात का सगळे कार्यकर्ते वगैरे असतील माझे, हे तर कोण तुमच्याकडे वळून बी बघा ना. असं असते होय तेव्हा. थंडक नाकाला शेंडा खोबला. ही सपनी तुला कुठं न्यायचं म्हणजे लाच काढून घेतल्यासारखी बघ. ए बाबानो, अरे लक्ष कुठे आहे तुमचं? महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे मम्मी साहेब आल्यात. शिंपल आणि शिवीट आल्यात. ती ज्येष्ठ नेते आल्यावर कसं वागायचं असतं हे विसरलात का? आत्ता ही तर तात्या साहेब नव्हते म्हणून. अहो मम्मी साहेब, कामाची गडबडीत लक्षच गेलं नाही. या ना, चला चला. हे नमस्कार करा सगळ्यांनी मम्मी साहेबांना. नमस्कार. चल ग सपनी, चला. करा. सत्या, या दोघींवर विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. कारण फक्त निमंत्रण मिळाले म्हणून या इथं नाही येणार. बरोबर आहे, जरा चांगलंच लक्ष देऊ दोघींकडे. नमस्ते नमस्ते. विजय असो. अरे या 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 मम्मी बाई या. नमस्कार तात्या साहेब. मी अगदी वेळात वेळ काढून आलात, फार बरं वाटलं. तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली बघा. तुमचं आपलं काहीतरी तात्या साहेब. खरी कार्यक्रमाची शोभा तर तुम्ही आहेत बघा. आणि आज तुमच्या नव्या पक्षाची नाही तर तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. वा मम्मी वा. त्यांच्या भाषणाला वेळ आहे अजून. यांचं काय ते खानपान बघा. सरबत द्या ना, सरबत सरबत. कोण? हा हा हा. वाघमारे, तात्या तर आला, पण त्याच्यासोबत दुसरं कोण दिसतंय का तुम्हाला? म्हणजे आपल्या ओळखीचं असं कोण दिसतंय का? नाही ना सत्या, दुसरं कोणीच दिसत नाही. थोड्या वेळ थांबू, बघू, काहीतरी अंदाज येईलच. मम्मी, यांनी तर सरबत दिलंय. तुम्ही तर म्हणला होता डोसा, उत्तप्पा, पिझ्झा, पास्ता काय काय असेल. जे दिले ते खोबलं. मी आतुरतेनं ज्यांची वाट बघतोय, कुठे ती मंडळी? कुठे सत्या आणि मंजिरी वाघमारे?
सत्तादादा आणि मंजू मॅडम का थांबले तिथं? नाही तर त्यांचा काहीतरी वेगळा विषय असेल. आपल्याला काय करायचंय? चला आपलं सामाजिक खाऊया. सत्तादादा, नमस्कार. सत्या, मला वाटतं आपण आज जायला हवं. आपल्याला इथं थांबलेले बघून उगाच लोक चर्चा करतील. बरोबर आहे. तसं बी बराच वेळ झाला आपण इथंच थांबू नये. पण आपण आत गेल्यावर तात्याला साथ देणारा माणूस कोण आहे ते कळलं का आपल्याला? नाही म्हणजे आपल्याला बघून पळून तर नाही ना जाणार? माहित नाही, पण आज जाऊन बघूया. इथं थांबून काहीच नाही होणार. बरं चला. अरे मंजिरी वाघमारे, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला मी सस्पेंड केल्यानंतर खूपच मोकळा वेळ मिळालेला दिसतोय. हा, पण मग तो जो वेळ मिळालाय त्याचा चांगला वापर करा ना. हे असं राजकीय कार्यक्रमांना यायची काय गरज आहे? वेळ मिळालाय म्हणून नाही आले, आमंत्रण होतं म्हणून आले. तुम्हाला इथला अरे हो, आमंत्रण असणारच की. गुंडाची बायको ज्या आहात, सगळ्या गुंडांमध्ये तुमची मैत्री आहे, ओळख आहे. आणि राजकीय माणसांना सुद्धा गुंडांची गरज लागतेच. त्यामुळे करेक्ट आहे, तुम्ही इथे आलायत हे एकदम करेक्ट आहे. एन्जॉय करा आज. कोणाला कोणाची गरज लागते ते वेळ आल्यावर कळलंच. पूर्वा पाटील मॅडम, पण ती वेळ येईपर्यंत ना तुम्ही जरा शांत राहा. उगाच अंदाज लावत बसू नका. नाही, कसं आहे, तुमचा अंदाज चुकतो आणि मग तुम्ही तोंडावर पडता. आणि तुमचं पडलेलं तोंड बघायला मला वाईट वाटतं ना. हे तोंड सांभाळून बोला माझ्यासोबत. म्हणजे अहो, यात चुकीचं काय बोललो मी? तुमचं पडलेलं तोंड बघायला वाईट वाटतं म्हणजे तुमची काळजी वाटते आम्हाला, म्हणून तसं बोललो. आपण कोणाशी बोलतोय याचं भान ठेवायचं आणि तोंड बंद करायचं, शांत राहायचं. मी शांतच असतो मॅडम, पण तुम्ही ना मला जास्त वेळ शांत राहू देत नाही. तुम्ही उगाच चिडचिड करत जाऊ नका. उगाच तुमचं बीपी शूट व्हायचं. तुम्ही एक काम करा, इथं कार्यक्रमात कोल्ड्रिंक वगैरे असेल ना, जरासं प्या आणि थंड घ्या. कसं आहे, आम्ही आमचं काम करून निघतो, तुम्ही तुमचं काम करून निघा. चला वाघमारे. अरे या 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 या, तुम्ही लोक जोडीने आलात. फार फार बरं केलं, बरं वाटलं मला. मंजू, मी तुला मुलगी मांडलं होतं, म्हणजे आहेच तू माझी मुलगी, पण तू माझ्या शब्दाचा मान राखलास, मला फार बरं वाटलं. या. तुम्ही घरातून आमंत्रण दिलं ना आम्हाला, मग म्हणलं जरा तरी मान राखावंच. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तुमची सुर्वे फॅमिली एकदम संस्कारक्षम आहे, सगळ्यांचा मान राखते ती. चला या या. नाही नाही तात्या, आम्ही इथंच बरं. अरे मला तुमचा पाहुणचार तर करू द्या. हा, अरे ऐका, इकडे ऐका, लक्ष कुणाचं आहे? इकडे कधी खा गेले. तात्यासाहेब चला, सगळी तयारी झाली, कार्यकर्ते सगळी वाट बघतात. चला.
सत्या, सगळ्यांवर नीट लक्ष ठेवायला पाहिजे. होय, तुम्ही बी बघा, आणि जर कोण संशयित दिसलं ना लगेच मला सांगा. आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो असे आपले सगळ्यांचे लाडके तात्यासाहेब मोहिते यांचे व्यासपीठावर आगमन होत आहे. तर तात्यासाहेब, बऱ्याच वर्षानंतर आमच्या हक्कासाठी लढणारा आमचा योद्धा बघत आहोत तात्यांच्या रूपात. आपण सर्व तात्यासाहेबांची भाषणाची वाट बघत आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता तात्यासाहेबांना भाषणासाठी आमंत्रित करते. तात्यासाहेबांचा 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 तात्यासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तात्यासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तात्यासाहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. टाळ्या. मम्मी, मला वाटलं तर तुम्हाला भाषण करायला तरी बोलवतील, हे तुम्ही बोलवत नाहीत होय. स्वतःच भाषण करतायत, भाषण करायला बोलत नाहीत. तिकीट तर देतील ना? हंडकतो ना आता शेंडा. हा, तुझा थोबाड जावे बंद ठेवशील का? सकाळी आल्यापासून नुसती नाची दिवडलीस बघ तू. जरा चांगलं बोलायला काय पैसे पडत का तुला? या आजच्या सोहळ्याला उपस्थित सगळे बंधू भगिनी, माझे अतिशय जुने सहकारी यांना देशमुख आवर्जून उपस्थित आहेत. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, नवा दिवस आहे. मधल्या काळात आपण फार यातना भोगल्या, खडतर होता प्रवास, फार जेलमध्ये जावं लागलं, गजाळ होतो, अनेकांना प्रश्न पडला होता. जेलमध्ये गेल्यावर सुद्धा इतकं वाईट आयुष्य काढून सुद्धा तात्यासाहेब मोहिते जिवंत कसा? हा मेला का नाही? तात्यासाहेब मोहिते का नाही मेला? कारण तात्यासाहेब मोहितेवर तुम्हा सगळ्यांचं जीवापाड प्रेम आहे, म्हणून तात्यासाहेब मोहिते जिवंत आहे. वाईट दिवस होते, लोकांनी कट कारस्थाने केली आपल्या विरोधात, कट रचले, वैरी सगळे जमा झाले होते. मला राजकारणातून संपवण्याचा डाव रचला गेला, मोठा कुटील. खोटे पुरावे गोळा करून मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला, राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला, मला माझ्या कुटुंबापासून तोडायचा प्रयत्न केला, तोडलं. पण मी हारलो का? अजिबात हारलो नाही मी, लढलो. या सगळ्यांना पुरून उरलो मी, निर्दोष सुटलो तुमच्या समोर उभा आहे आज. आपला जुना पक्ष, हा हा अण्णा, आपला जुना पक्ष सायकलवर फिरून फिरून पक्ष वाढवला मी यांना. त्यांना आता आपली गरज नाही, नाही तर नाही. तर आपण तो पक्ष वाढवू शकतो, आपण आपलाही पक्ष वाढवू शकतो, आपण आपला पक्ष स्वतःचा काढू शकतो. आणि आज या ठिकाणी तुमच्या साक्षीने एक गोष्ट जाहीर करतो, आपण आपल्या हक्काचा, मालकीचा, स्वतःचा पक्ष सुरू करतोय. त्या पक्षाचं नाव आहे
जनस्वाभिमान पार्टी. आणि त्या पक्षाचं चिन्ह आहे लाल तलवार. जनस्वाभिमान पार्टीचा विजय असो, जनस्वाभिमान पार्टीचा. विजय असो. एवढी लोक जमली आहे. अरे कुठून कुठून आले असतील हे. फक्त आणि फक्त तात्यासाहेबांचं भाषण ऐकायला. आणि मी त्यांचा मुलगा असून काय करतोय हे असलं लपून बसलोय. काय इच्छा होते बाहेर जाऊन मी पण टाळ्या वाजवू, नाही खुडकोंबडी सारखे इथं चांदे घोडत बसलोय. कोणामुळे? त्या सत्या आणि मंजूमुळे. या सत्या आणि मंजूमुळे ना कायम सतत मला काही ना काही सहन करावं लागतं. एवढा आनंदाचा दिवस आहे, एवढी इच्छा होते जाऊ तात्यासाहेबांबरोबर जाऊ, त्यांच्या डोळ्यातला आनंद बघू, त्यांचं भाषण ऐकू, कौतुक कौतुक आणि कौतुक हा डायलॉग ऐकू. पण नाही, इथंच थांबायला लागतंय, लांबून शूटिंग करायला लागतंय. कशामुळे? सत्या आणि मंजूमुळे. जाऊ का? चल चल. नको नको, तात्यासाहेबांना वाईट वाटेल, परत काय राग करतील. काय करू रे? आपल्या पक्षाचं नाव आहे जनस्वाभिमान पार्टी. कुणाचा पक्ष आहे हा? माझ्या एकट्याचा आहे? अजिबात नाही. हा तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा, गोर गरीब वंचितांचा पक्ष आहे हा. थांबायचं नाही आता, कुणाला सुट्टी नाही. एकीनं लढायचं, सोबतीनं लढायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा. नाही आर्यन, हा क्षण परत येणार नाही. हा क्षण तुला जगायचा आहे, जवळून बघायचा आहे. चल.